नमस्कार, मी सुनीता गाडीवडर न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज मी बनवते श्रावण संपले म्हटल्यावरती आपण थोडी ऐकणार आहे. तर मटण आणलं होतं आम्ही 1 किलो. त्यानंतर गावरान कोथिंबीर वगैरे वाटण वगैरे करून घेतली छान मस्त आपलं घरचं वाटण काळा मसाल्यातलं. आमचं काही कोल्हापुरी घरचा मसाला असल्याने जास्ती काही भरपूर मसाला ॲड करायची गरज नाही पडत. घरचं आमचं कोल्हापुरी अस्सल कोल्हापुरी झणझणीत मसाला असल्याने खूप छान तरी वगैरे येते आणि चवीला पण खूप चविष्ट होतात भाज्या. तर इकडे बघू शकता मस्त आपलं मटण बनवून रेडी आहे. थोडंसं आळणी वगैरे काढली शिवश्रीसाठी पण, ह्यांच्यासाठी पण ह्यांना आळणी आवडतात. तर बघू शकता मस्त असं तर्रीदार आपलं मटण बनवून रेडी आहे. त्यासोबत बाजरीचं भाकरी बनवली होती, भात बनवली होती. भरपूर असं कोथिंबीर ॲड करून घेतली वरतून. कोथिंबीरशिवाय तर चव नाही येत, भाज्या कुठल्याही असू दे, है ना? तर आजचं रविवार आमचं स्पेशल एकदम मटण झणझणीत अस्सल कोल्हापुरी पद्धतीनं आम्ही बनवलेलं होतं. एक नंबर मटण आमचं. बघू शकता तुम्ही. श्रावण संपल्या-संपल्या कुणी-कुणी खाल्ले मटण. बघा भाकरीसुद्धा माझं बनून रेडी होत आहे. शिवश्री पण रडती तिकडं. म्हटलं सगळ्यात पहिला मी जेवण बनवून मोकळं करते म्हणजे कसं जेवायला मोकळी. नाहीतर ती तर रडायला लागली म्हणून घेऊन बसलं आळस भरतं. मग इच्छा पण होत नाही काम करायचं. तर असं होतं माझं रविवारचं जेवणाचा बेत. चला तर.